नमस्कार मित्रांनो, मी सखाराम डासळकर माहिती कट्टा या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, यावर्षी प्रथमच गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा जो दर्जा आहे तो देण्यात आलेला आहे। तर याच कार्यक्रमाअंतर्गत आपल्या राज्याचे जे सांस्कृतिक मंत्री आहेत आशिष शेलार यांनी एक घोषणा केलेली आहे की जे काही खेड्यातील किंवा शहरातील भजनी मंडळ आहेत या सर्व भजनी मंडळांना या वर्षापासून 25,000 रुपये जे अनुदान आहे ते देण्यात येणार आहे। परत एकदा सांगतो, 25,000 रुपये जे अनुदान आहे ते देण्यात येणार आहे। तर याच अनुदानासाठी जो ऑनलाईन अर्ज आहे ते चालू झालेला आहे। तर या ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट कुठली आहे, कागदपत्र काय काय लागतील, यासाठी तुमची पात्रता काय आहे, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये येथे पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू नातेवाईकांना व मित्रांना शेअर करा। तसेच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, मी तुम्हाला सर्वात पहिले ती वेबसाईट कोणती आहे ही दाखवतो। ही जी काही वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। तर आपण ही वेबसाईट ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला 2 टॅब आहे, एक तुमची नोंदणी आणि दुसरा अर्ज दाखल करणे। तर चला मग, 25,000 रुपये अनुदान जे भजनी मंडळांना मिळणार आहे, आपल्या महाराष्ट्रातील फक्त 1800 भजनी मंडळांना ते मिळणार आहे। त्यामुळे या 1800मध्ये तुमचे जे नाव आहे लवकरात लवकर येईल, त्यासाठी आपण आपला अर्ज आहे ते दाखल करूया। चला, सर्वात अगोदर आपण सुरुवातीला जी वेबसाईट सांगितली होती महाअनुदान.gov यावर यायचं आहे। तिथे आल्यानंतर संस्था भजनी मंडळ नोंदणी यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हा जो नोंदणी फॉर्म आहे तो भरायचा आहे। चला, आपण नोंदणी फॉर्म भरूया। त्यानंतर तुमचा सर्वात पहिले विभाग निवडा, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा, त्यानंतर तुमचा तालुका घ्या, त्यानंतर तुमची नगरपालिका निवडा, त्यानंतर तुमच्या भजनी मंडळाचे जे नाव आहे ते नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे। जे तुमच्या भजनी मंडळाचे नाव असेल ते तुम्हाला इथे टाकावे लागणार आहे। यानंतर तुमच्या भजनी मंडळाचा पत्ता टाका, म्हणजे तुमचे भजनी मंडळ कुठे कार्यरत आहे, तुमची संस्था कुठे कार्यरत आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे, ज्यावर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी OTP येणार आहे। मोबाईल नंबर न चुकता टाका। जर भ्रमणध्वनी असेल तर टाका आणि भ्रमणध्वनी नसेल तर डायरेक्ट ईमेल ID टाका। तुमचा ईमेल ID असणे गरजेचे आहे, नसेल तर ईमेल ID क्रिएट करा आणि सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर नोंदणी करा या बटनवर क्लिक करा आणि तुमची नोंदणी जी आहे ती तयार होईल। आणि नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला आता लॉग इन करायचे ऑप्शन दिसेल। लॉग इनसाठी तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता तो मोबाईल नंबर टाका आणि OTP पाठवा या बटनवर क्लिक करा आणि OTP तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर या प्रकारे जे होमपेज आहे सांस्कृतिक कार्यक्रम संस्थालय मुंबई तुम्हाला दिसेल। येथे तुम्हाला इतर योजना दिसतील बघा, भीमसेन योजना, महानायक योजना, त्यानंतर भांडवली अनुदान, त्यानंतर नाट्य निर्मिती योजना। यापैकी आपल्याला भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज यावरच क्लिक करायचं आहे, इतरत्र कुठं क्लिक करायचं नाही। त्यानंतर जी माहिती आपण अगोदर भरली होती ती इथे दिसत आहे, मी काही पण टाकलं होतं ते तुम्हाला इथे दिसेल। तर हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। अगोदर तुम्हाला भजनी मंडळाचे जे अकाउंट आहे त्या अकाउंटचा IFSC कोड इथे तुम्हाला टाकायचा आहे, न चुकता IFSC कोड इथे टाका आणि IFSC कोड टाकल्यानंतर समोरच्या बॉक्समध्ये तुमच्या बँकेचे नाव आणि शाखा जी आहे ती ॲटोमॅटिकली इथे येऊन जाईल। बघा, मी एक्झाम्पलसाठी एक IFSC कोड टाकतो कुठलाही, तर समोर बँक आलेली आहे आणि ते IFSC कोड कुठला आहे ती शाखा पण आलेली आहे। येथे तुम्हाला तुमच्या ज्या भजनी मंडळाचे खातं आहे ते खाते नंबर टाकायचा आहे आणि परत एकदा व्हेरीफाय खाते नंबर करायचा आहे। मी 1 2 3 4 5 टाकत आहे। त्यानंतर भजनी मंडळाचे खातेदाराचे जे नाव आहे ते इथे तुम्हाला लिहायचे, तुमच्या बँकवर कसल्या प्रकारे नाव आहे ते नाव तुम्हाला न चुकता इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला भजनी मंडळाचा जो पॅन कार्ड नंबर आहे तो पॅन कार्ड नंबर तुमच्या भजनी मंडळाचा तुम्हाला इथे टाकायचा आहे। मी ABCD टाकणार आहे, तुम्हाला तुमच्या भजनी मंडळाचा टाकायचा आहे। न चुकता मित्रांनो तुमचा नंबर जो आहे तो इथे टाका। यानंतर भजनी मंडळ जे आहे ते व्यावसायिक आहे का, म्हणजे तुम्ही जर व्यावसायिक असाल, विद्यार्थ्यांना शिक्षण देत असाल तर ते तुम्हाला इथे टाकायचं आहे, येस और नो ठेवायचं आहे। यानंतर मंत्रिमंडळाचे कार्यक्षेत्र शहरी, ग्रामीण, आदिवासी किंवा जे असेल ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे। आपण ग्रामीण घेऊया। त्यानंतर मागील 3 वर्षामध्ये मंडळाने नामांकित अथवा मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचा तपशील जो आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे। तर बघा, मी तुम्हाला काय टाकायचे एक्झाम्पलमध्ये टाकून दाखवतो। जसं की तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जे काही कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये
काम केले आहे असा उल्लेख तुम्ही इथे करू शकता। बघा मी तुम्हाला टाकून दाखवतो। बघा मी इथे टाकतो ग्रामपंचायत, जे काही कार्यक्रम ग्रामपंचायतमध्ये होतात त्यामध्ये कशी माहिती टाकायची। ग्रामपंचायतमध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रमामध्ये जे भजनी मंडळांनी काम आहे ते भजनी मंडळाद्वारे केलं होतं याची पण तुम्ही येथे माहिती टाकू शकता। त्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये जे काही गावातील सप्ताह होतो, साप्ताहिक कार्यक्रमामध्ये तुम्ही भजन कीर्तन गायन केलं अशी माहिती तुम्ही येथे टाकू शकता। किंवा या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही उल्लेखनीय माहिती असेल जी की तुम्ही काम केलं असेल ती पण येथे ॲड करू शकता। मी तुम्हाला फक्त एक माहिती म्हणून टाकत आहे, तुम्ही इतर पण माहिती येथे ॲड करू शकता। यानंतर तुमच्या भजनी मंडळाने कला क्षेत्रामध्ये राज्यामध्ये किंवा देशामध्ये काही विविध कामगिरी केलेली आहे का त्याविषयी थोडक्यात माहिती लिहा। तर आपण नाही लिहिणार आहोत, कारण राज्यामध्ये किंवा देशामध्ये भजनी मंडळ जास्त काम करत नाही। तर असेल तर यस करा। त्यानंतर मागील 3 वर्षामध्ये केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या कार्यक्रमाबद्दल काही निधी तुम्हाला मिळाला आहे का, म्हणजे पैसे काय मिळाले आहेत का, तर नाही ठेवा। त्यानंतर भजनी मंडळातील जी सदस्य संख्या आहे ती किती आहे ती आपल्याला टाकायची आहे, आपण 10 टाकू शकतो। त्यानंतर तुमच्या भजनी मंडळाचे जे कार्यक्रम आहेत किती झालेले आहेत, तुम्ही जास्तीत जास्त जे काही तुमचे कार्यक्रम आतापर्यंत झाले असतील ज्याचे तुमच्याकडे पुरावे आहेत ते कार्यक्रम तुम्ही इथे टाका। त्याचा आकडा लिहा, 10, 20, 30 जे काही तुम्ही कार्यक्रम केले ते लिहा। त्यानंतर एका वर्षामध्ये तुम्ही किती कार्यक्रम केले, तर एका वर्षामध्ये जास्तीत जास्त गावामध्ये तुम्ही व्यसनमुक्ती कार्यक्रम असेल, सप्ताह असेल किंवा इतर जे काही 2-3 कार्यक्रम होतात त्यामध्ये भाग घेतला त्याचा आकडा इथे लिहू शकता। त्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतकडून दाखला घ्यायचा आहे, जे की तुम्ही भजनी मंडळाचे काम केलं आहे तो दाखला घेऊन PDF स्कॅन करून तुम्हाला चूज फाईलवर क्लिक करून इथे अपलोड करायचं। बघा मी इथे एक PDF फाईल अपलोड करतो। त्यानंतर तुम्ही काही कार्यक्रम केले आहेत, म्हणजे जे काही व्यसनमुक्ती असेल किंवा जे काही भजन असेल कीर्तन असेल त्याचे जे फोटो आहेत ते तुम्हाला इथे अपलोड करायचे। बघा मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवतो। या प्रकारे जे काही तुम्ही कार्यक्रम तुमच्या गावामध्ये असतील, बाहेर गावात असतील किंवा तालुक्याच्या ठिकाणी असतील ते केले असतील ते तुम्हाला इथे JPG स्वरूपामध्ये PDF एकत्र करून अपलोड करायचं आहे। त्यानंतर आयोजक पत्र, तुम्ही जर कुठे कुठे कार्यक्रम आयोजक केले होते त्याचे जे पत्र आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत। जे की तुम्ही व्यसनमुक्ती कार्यक्रम असेल किंवा जे काही पॉम्पलेट असतील ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत। बघा मी इथे आयोजक पत्र तुम्हाला कशा प्रकारे दाखवतो। बघा एक तुम्हाला ओपन करून दाखवतो। बघा BJPने दिलेलं आहे किंवा इतर काही आयोजक पत्र आहेत ते अशा प्रकारे असतात जे की तुम्हाला इतर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी दिलेले असतात। त्याची PDF करून तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे। जास्तीत जास्त आयोजक पत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे, ते तुम्ही इथे अपलोड करू शकता PDF किंवा JPGमध्ये। त्यानंतर तुमच्या कार्यक्रमासंबंधी जर तुम्ही वृत्तपत्रामध्ये म्हणजे न्यूजपेपरमध्ये काही न्यूज दिल्या असतील ज्यामध्ये तुमच्या वृत्तपत्राचे नाव, वृत्तपत्राचा वार किंवा दिनांकासहित जे काही कात्रण असतात पेपरचे, न्यूजपेपरचे ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत। बघा मी ते पण तुम्हाला इथे गुगलला सर्च करून कशा प्रकारे असायला हवे याची माहिती दाखवतो। बघा न्यूजपेपर एखादा असतो, या न्यूजपेपरमध्ये ज्या काही बातम्या येतात तिथे तुमच्या भजनी मंडळाची काही एखादी बातमी आलेली असेल तर ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे। जसं की इथे काही न्यूज आलेल्या आहेत, या न्यूजमध्ये जर तुमची कुठे भजनी मंडळाची न्यूज आलेली असेल तर ती तुम्हाला काढून अपलोड करून येथे या पेजवर अपलोड करायची आहे। यानंतर जर तुमच्या भजनी मंडळांना काही निमंत्रण पत्रिका मिळाली असेल किंवा तुम्ही काही हँडलूक केले असतील किंवा कार्यक्रमाच्या जाहिराती तयार केल्या असतील, जसं की एखाद्या गावात सप्ताह झाले असतात, सप्ताहाचं पॉम्पलेट असतं किंवा व्यसनमुक्तीचे जे काही पॉम्पलेट असतात किंवा काही तुम्ही जाहिरात पुढे केली असेल तर बघा या प्रकारच्या जाहिराती होतात किंवा निमंत्रण पत्रिका असतात ज्या तुमच्या भजनी मंडळांनी काही बनवल्या असतील तर त्या तुम्हाला इथे अपलोड करायच्या आहेत, ज्या की तुम्ही PDF असतील किंवा JPGमध्ये असेल। त्यानंतर छोट्याशा टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा आणि माहिती जतन करा। तर माहिती जतन करा या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची माहिती जी आहे ती जतन होत आहे। पूर्ण माहिती जतन झाल्यानंतर बघा माहिती जतन केली आहे, ओके करा। त्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला मुख्य पृष्ठामध्ये शेवटचं ऑप्शन आहे, सादर केलेली भजनी मंडळाची जी माहिती आहे ती पाहायची आहे। येथे बघा तुम्हाला आता प्रिंटचे ऑप्शन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला तुमच्या भजनी मंडळाची जे भरलेला फॉर्म आहे तो प्रिंटआउट काढायचा आहे आणि जवळच्या पंचायत समितीमध्ये तुम्ही हा फॉर्म दाखल करू शकता किंवा तुमच्याकडे ठेवू शकता। त्यानंतर तुम्हाला जर या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर इथेच तुम्ही दुरुस्ती पण करू शकता। बघा प्रिंटचे ऑप्शन मी पण इथे तुम्हाला करून दाखवत आहे। आता प्रिंटचं ऑप्शन झाल्यानंतर दुरुस्ती कशी करायची हे मी दाखवतो। परत एकदा भजनी मंडळ तिथे दुरुस्तीचं ऑप्शन दिसत आहे, यावर क्लिक करून तुमची जर माहिती काही चुकली किंवा काही तुम्हाला इतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे
तुम्ही करू शकता, किंवा जर तुम्हाला हा अर्ज ठेवायचा नाही तर तुम्ही डिलीट या बटनवर क्लिक करून हा अर्ज डिलीट पण करू शकता. जर तुमची काही चुकीची माहिती अपलोड झाली असेल तर ती तुम्ही डिलीट पण करू शकता. तर मित्रांनो, हे होता आजचा जो काही नवीन अर्ज आलेला आहे शासनाने दिलेला, तो आपण येथे कशा प्रकारे भरायचा तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजेच महाराष्ट्र शासनाने भजनी मंडळांना 25,000 रुपये जे अनुदान मिळणार आहे त्या अनुदानाचा अर्ज